मित्रांनो, कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता लिंबराज जो असतो ना, तो दारू पिऊन घरामध्ये आलेला असतो. तिथे घरामध्ये आल्यानंतर तो आता तमाशा घालत असतो. तर अमृता त्याला त्याच्या बेडरूममध्ये घेऊन येते आणि तिच्यासोबत लग्न करून फारच ना पश्चाताप होऊन गेलेला असतो. मंजूची आता घरामध्ये एंट्री होते. मंजू आता तिला जाब विचारू लागते की लिंबराज कुठे आहेत. तर अमृता आता खोटं बोलू लागते की लिंबराजांना झोपे गेलेत, त्यांचं ना डोकं दुखत होतं म्हणून. तर मंजू बोलते ठीक आहे, चला मग आपण जेवून घेऊया. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंजू जी असते ना, ही पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते. सत्याच्या विरोधात मंजूला पुरावे शोधायचे असतात. हे सगळं सत्यानेच केलं असं तिला शोधून काढायचं असतं. आणि तेवढ्या त्या ठिकाणी SP साहेबांची एंट्री होते. SP साहेबांना वरून कुणीतरी अशी टीप दिलेली असते की मंजूने सत्यजितच्या घरी जाऊन चौकशी केली आहे, म्हणून या सगळ्या गोष्टींचा जाब विचारण्यासाठीच SP साहेब तिथे ना पोहोचलेले असतात. ते आता मंजूला जाब विचारत असतात की वॉरंट नव्हता, तरीही तुम्ही सत्यजितच्या घरी जाऊन हे सगळं केलंच का? यापुढे जर असं घडलं ना, तर मला तुम्हाला सस्पेंड करावं लागेल, असं बोलून ते आता तिथून निघून जातात. मंजू आता फारच ना टेन्शनमध्ये येऊन गेलेली असते. तिला असं वाटत असतं की हे सगळं सत्यानेच केलेलं आहे. ती सगळ्या स्टाफला बोलत असते, तुम्हा सर्वांना सत्याचं खूप कौतुक वाटत होतं ना, बघितलं काय केलं त्या सत्याने? नाही म्हणजे शेवटी सूड उगवलाच ना माझ्यावर. बलमा सत्यावरती आता चिडून गेलेला असतो. तो आता बोलत असतो, सत्या, जोपर्यंत तुझ्या आणि वाघमारे वहिनींमध्ये जे काही झालंय तू ते मला सांगत नाही ना, तोपर्यंत मी काही घरीच येणार नाही आहे. इथे पाण्यातच ना जीव देणार मी. तर सत्या बोलतो, असं का? मग मार उडी. तर बलमा बोलतो, सत्या, आधी तू सत्य काय आहे ना ते सांग मला, त्यानंतरच मी इथून उडी मारून जीव देणार. तर सत्य बोलतो की ठीक आहे. मग 3 वर्षांपूर्वी जे काही घडून गेलेलं असतं ना, त्याबद्दल आपल्याला सगळं काही आता दाखवलं जातं. मंजूची ट्रेनिंग आता सुरू झालेली असते. त्यामध्ये आता मंजू फारच ना दमून थकून गेलेली असते. तिला खूप दम लागलेला असतो. तिला साधं एक ट्रॅकसुद्धा मारता येत नाही. तिथे जे सर असतात ना, ते मंजूला एकदमच सुनवू लागतात की आता तुला शिक्षा झाली आहे. आज संध्याकाळपर्यंत या ग्राउंडला तू फेरे मारत राहायचे, नाहीतर घरी निघायचं. सत्य आता मंजूला भेटायला त्या ट्रेनिंग सेंटरवर पोहोचतो. बघतो तर काय, मंजू अजूनही ट्रॅकच मारत असते. तो आता मंजूकडे धावून जातो, मंजूला पकडतो. मंजू आता सत्यजितला समोर बघते आणि डायरेक्ट सत्यजितला येऊन मिठी मारते आणि बोलू लागते, सत्या अरे बरं झालं तू इथे आला. तर सत्य बोलतो, अहो पण वाघमारे मॅडम, काय चालू आहे तुमचं इथे? अहो सगळेजण आपापल्या रूममध्ये गेले असतील आणि तुम्ही अजून इथे चक्रा मारताय अशा, काय झालंय? तर मंजू बोलते, अरे मला इथे करमत नाही आहे रे, प्लीज सत्या मला घरी घेऊन चाल तू. तर सत्या बोलतो, हो ठीक आहे, आधी तुम्ही हे बघा, तुमच्या दीदीने तुमच्यासाठी काय पाठवले, अमृताने लाडू पाठवलेत, लाडू खाऊन घे बरं, असं बोलून सत्या आता मंजूला ना भरवत असतो. तर मंजू बोलते की तर सत्या बोलतो, प्लीज वाघमारे बोलू नका काही, बघा अमृताने बनवलेत, हे कसे वाटले मला नक्की सांगा, मग मी तिला सांगतो. आणि हे बघा, सुर्वे घराण्यातून सवीने तुमच्यासाठी हा शॉल पाठवला आहे, नक्कीच आवडेल तुम्हाला. तर आता इकडे सत्यजित बोलू लागतो, आता बोला वाघमारे. तर आता मंजू बोलत असते की सत्य मला घेऊन चाल इथून, मला नाही करमत इथे. तर सत्य बोलतो, अहो पण वाघमारे झालं तरी काय आहे? तर मंजू बोलते, दमून थकून झाल्यानंतर माझं मन मोकळं करण्यासाठी एकतरी व्यक्ती असायला हवा नाही इथे, इथे कोणीच नाही आहे सत्या, मग सांग मला कसं मी राहणार इथे? तर सत्य बोलतो की वाघमारे, मान्य मला तुम्हाला इथे करमत नाही आहे, पण मला तुम्हाला 3 स्टार वर्दीत बघायचं आहे. दुसरं घरच्यांचीही स्वप्न आहेत, तुम्ही SP बनूनच आपल्या घरी पोहोचावं. मी अख्खा गुलालाने सातारा लाल लाल करून टाकेल, फक्त तुम्ही ही ट्रेनिंग पूर्ण करा आणि आपल्या घरी पोहोचा. तर मंजू बोलते, अरे वा माझा बछडा, माझ्या सत्या खूपच समजूतदार झाला, चिडका सत्या. तर सत्या बोलतो की हो, आता तुम्ही नाही आहे ना तिकडे, म्हणून मी आता समजूतदार व्यक्तीसारखं वागतोय. तर मंजू बोलते, आधी मला प्रॉमिस कर, तू मला काही दिवसांमध्ये 15-8 दिवसाला असं भेटायला येणार. तर सत्य बोलतो की ठीक आहे वाघमारे, प्रॉमिस. सत्य आता घरी पोहोचत असताना त्याला जाधव साहेब मध्येच बोलवतात.
आता जाधव साहेब सत्याला गाडीमध्ये बसायला लावतात। सत्यजित बोलू लागतो की जाधव साहेब काय झाले, मला असं भेटायला का बोलवलं तुम्ही अचानकच? जाधव आता बोलू लागतो की तात्यासाहेबांच्या विरोधात मला पक्के असे एव्हिडन्स हवेत सत्या, जे कोर्टात अजिबातच पलटायला नको। आणि तुला तर माहिती आहे ना तात्यासाहेब कसा माणूस आहे, तो नक्कीच ना आपल्या बाजूने जे लोक बोलतील ना त्यांना धमकावून त्यांच्या बाजूने बोलायला लावणार, मग त्याची सुटका होणार। तर सत्या बोलतो काळजी करू नका, मी बरोबर करतो जाधव साहेब। तर आता बलमा बोलत असतो तात्यासाहेब आहेच तसा, मग पुढे काय झालं सत्या? तर सत्यजित बोलू लागतो आता पुढे काय झालंय ना ते लक्षपूर्वक ऐक। जसं त्या दिवशी जाधव साहेब मला भेटले होते आणि त्यांनी मला हे सगळं जेव्हा माझ्या कानावर घातलं ना, तेव्हा मी तात्यासाहेबांचे जे आय विटनेस जे लोक होतेत ना त्यांना समक्ष जाऊन भेटत होतो, परंतु काय तिथे बघितल्यानंतर मला वेगळंच काहीतरी जाणवलं।